नमस्कार मित्रांनो, दूध उत्पादन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने नवीन जी.आर काढलेला आहे। त्यामध्ये प्रति लिटर प्रमाणे तुम्हाला अनुदान मिळणार आहे। काय आहे माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा। अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्प यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान व दूध पावडर भुकटी निर्यातीस प्रति 30 रुपये किलो अनुदान देणार येणार आहे। मित्रांनो, आता पाहूया याची प्रस्तावना थोडक्यामध्ये। दूध व दूधजन्य पदार्थ भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध, भुकटी, बटर तसेच दर यावर अवलंबून असते। जर बाजारामध्ये पावडर बटरचे दर कमी झाले तर दुधाचेही दर कमी होतात व शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामोरा करावा लागतो। याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादन शेतकऱ्याला उचित न्याय देण्याचे प्रयत्न केला आहे। दिनांक 28 जून 2024 दिवशी अर्थसंकल्प सादर करताना माननीय मंत्री यांनी दूध उत्पादन शेतकऱ्यांना दिनांक 1/7/2024 पासून प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे। तसेच दूध पावडर व बटर प्रति किलो 30 रुपये अनुदान देण्याची ही घोषणा केलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रति लिटर मागे 5 रुपये दुधाला व बटर व पावडर यासाठी 30 रुपये प्रति किलो असं तुम्हाला अनुदान मिळणार आहे। आता यासाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत, त्या पाहूया। यामध्ये 1 नंबरची शर्त आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्प यांनी आयुक्त दूध व्यवसायाचे विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक आहे। म्हणजे की मित्रांनो, जिल्हास्तरीय आयुक्त दूध व्यवसायाचे जे विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या दूध व्यवसायाची नोंदणी करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याचबरोबर तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डला लिंक असणे गरजेचं आहे। मित्रांनो, तुमचं बँकेत जे अकाउंट आहे त्या अकाउंटला तुम्हाला आधार कार्ड लिंक नसेल तर करून घ्यावे लागेल। आधार कार्ड हे लिंक कंपल्सरी आहे। सदर योजनेचे 9 हप्ते पडतील, 10 दिवसाचा 1 हप्ता असे यांनी नियोजन केलेले आहे। म्हणजे की मित्रांनो, जी योजना तुम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे त्यामध्ये एकूण 9 हप्ते पाडले आहेत। प्रति हप्ता 10 दिवसाच्या गॅपने ठेवलेला आहे त्यांनी। सदरील योजना दिनांक 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये दूध पावडर निर्यात झाली असल्यास खातरजमा करून अनुदान वितरण करण्याची कारवाई करावी असे आदेश आयुक्त दूध व्यवसाय संघाने दिलेले आहेत। म्हणजे की मित्रांनो, तुम्हाला 1 जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये अनुदान डायरेक्ट डीबीटीद्वारे जमा होणार आहे असे आदेश आयुक्त दूध व्यवसाय संघाने या जी.आरमध्ये दिलेले आहेत। मात्र अनुदान हे फक्त ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे व्यवसाय संघाकडे त्यांनाच पात्र धरण्यात येईल याची नोंद घ्यावी। त्यानंतर आहे मित्रांनो, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याच्या जे जनावरं असतील ते जनावरांची नोंदणीही तुम्हाला आयुक्त व्यवसाय दूध संघ यांच्याकडे करावी लागणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडं जे दूध उत्पादन जनावरे आहेत त्यामध्ये तुमची गाय असेल, म्हैस असेल, त्या जनावरांची तुम्हाला दूध व्यवसाय संघाकडे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करू शकता किंवा जिल्हास्तरीय कमिटी जे आहे त्यांच्या ऑफिसला जाऊन ही तुम्ही नोंदणी करू शकता। यासाठी मित्रांनो, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक व जनावरांचा दाखला हा तुम्हाला ग्रामपंचायतमधून दाखला मिळेल। इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा
ऑफलाईन पद्धतीनेही जाऊन ऑफिसला त्यांच्या हा फॉर्म सबमिट करू शकता। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। अशाच नवनवीन योजना तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।